नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची 11 वचने काय आहेत, कोणते आहेत, चला तर मग जाणून घेऊया. स्वामींच्या अनेक चरित्रकारांनी स्वामींच्या अवताराविषयी वर्णिले आहे. स्वामी सेवेत येणे हे आपले काम असले तरी स्वामी महाराजांची आपल्याला सेवेत आणायचे की नाही त्यांची इच्छा असते. त्यांच्या परवानगीशिवाय झाडाचे पानही हलवू शकत नाही. ते ब्रह्मांडांचे नायक आहेत. आपण फक्त निमित्त आहोत. सेवेत येणे आणि सेवा करणे ही प्रत्येकाची इच्छा असते. सेवेत आल्यावर स्वामी महाराज आपल्याला खूप छान अनुभव देतात. मनापासून न त्यांच्या भक्तीत राहिलो तर आपल्याला प्रत्येक संकटात कोणाच्याही रूपात ते पुढे येतात आणि आपले प्रश्न सोडवतात. आपण फक्त त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालत राहावे. मनात कोणत्याही प्रकारचे विचार आणायचे नाहीत. सर्व काही स्वामी महाराजांवर सोडायचे आहे. कधी आपल्या मनासारखे होईल तर कधी मनाविरुद्ध होईल. आपण आपला स्वामी महाराजांवरचा विश्वास कधी डगमगू द्यायचा नाही. स्वामी महाराज कधी कधी आपली परीक्षासुद्धा घेतात. आपण त्या परीक्षेत कितपत पास होऊ हे आपल्यालाही हातात असतं. स्वामी महाराजांवर विश्वास एकदा ठेवून तर बघा, खूप मोठा चमत्कार होईल. सगळं तुमच्या मनासारखं होईल. विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. स्वामी सेवेत येणे खूप सोपं असतं, पण स्वामी सेवेत टिकून राहणं अवघड आहे. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली तर आपण लगेच नाराज होतो आणि आपला विश्वास लगेच डगमगतो. आपण आपल्या परीक्षेत नापास होतो. आपल्याला तसं करायचं नाही. स्वामी महाराजांना गुरु मानून त्यांनी सांगितलेल्या वाटेनेच आपण चालत राहायचं आहे. मग वाटेत कितीही अडथळे आले, काटे आले तरीही चालतील. आपण माणूस आहोत. बघा, माणसाला फक्त आता काय चाललं आहे एवढंच माहीत असतं. पण स्वामी महाराज तर ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यांना उद्या काय होणार आहे हे सुद्धा माहीत असतं. त्यामुळे आपल्या मनासारखं झालं नाही, मनाविरुद्ध झालं म्हणून सेवा सोडून द्यायची नाही. हीच तर आपली खरी कसोटी असते, परीक्षा असते. नशिबाचे भोग तर देवांनाही सुटले नाहीत, तर आपण प्रत्येकालाच भोगावे लागतात. आपण तर कोण, माणूसच. म्हणून स्वामी महाराजांची काही वचने आहेत ती पाळून आपण पुढे चालूया आणि जे आहे, जे होईल ते स्वामींची इच्छा असे मानून त्यातच समाधान मानूया. चला तर बघूया स्वामी महाराजांची 11 वचने कोणती आहेत, त्यांच्या मुखातून निघालेली काही वचने. बघा, नंबर 1, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. 2, जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. 3, आळशी माणसांचे तोंड पाहू नये. 4, पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निर्धास्त राहा. हम गया नहीं, जिंदा है. तर ही आहेत स्वामी महाराजांच्या मुखातून निघालेली वचने. या वचनाच्या आधारे जर आपण चाललो तर बघा, आपल्याला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. फक्त योग्य रस्त्याने आपण चालत राहावं. महाराजांची साथ, कृपा, आशीर्वाद आणि सदैव आपल्या पाठीवर हात महाराजांचा आहेच. दिवसभरात तुम्ही कोणतंही काम करत राहा. फक्त त्या कामात एकदा स्वामी नाम घेत राहा. बघा, ते काम पटकन होऊन जाईल आणि तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाहीत. दिवसभरात जर तुम्ही एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ जरी म्हणला तरी ते थेट त्यांच्यापर्यंत पोचतं. असं नाही की तुम्ही तुमचं कामधंदा सोडून दिवसभर नामस्मरण करत राहा, जपमाळ करत राहा, पोथी वाचत राहा, स्वामी चरित्र सारामृत वाचत राहा. तसं काहीही नाही. स्वामी सांगतात तुमचं जे कोणतं कर्म आहे ते इमानदारीने करत राहा आणि त्यातच तुम्ही फक्त त्यांचं एकदा जरी नाव घेतलं तरी ते तुमच्या मदतीला नक्कीच धावून येतील. आपण स्वामी महाराजांच्या दिलेल्या वचनानुसार जर आपण चाललो तर आयुष्यात आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही. तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण वस्तू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.